माझ्यासमोर हार्दिक पांड्या भाऊ ते बघताय ना हार्दिक पांड्या चला आय एम द कमिंग हार्दिक पांड्या भाऊ कम टू वेट जस्ट 2 मिनिट आयुष्यपत ही बघा ही आहे ना गुड आफ्टरनून मित्रांनो मी एम एच 45 रायडर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन क्रेझी व्लॉगमध्ये तिला तुम्हा सर्वांना माहिती आहे भावांनो थंबनेल आणि टायटल बघून तुम्ही समजून गेला की आज आम्ही कुठे निघालोय मी निघालोय भावांनो हार्दिक पांड्याला भेटायला तर चला जाऊया आजला मी मोरोळ नाक्यावरती या आणि आता इथून मी निघालोय मेट्रोमध्ये ठीक आहे आता मेट्रोमध्ये जायचं आहे आणि मेट्रोमधनं नंतर ना आपल्याला जायचं आहे आता एक चर्चगेटला ठीक आहे माझ्या संग आहे आपला भाव काय झालं आहे तर निघालोय भावाने आता आम्ही निघालेलो या मला इन्व्हाइट केलं एका शोमध्ये आणि त्या तिथंच म्हणजे भाऊचं बोलणं आमचं खूप आधीपासून चालू होतं हार्दिक पांड्या भाऊचं माझं पण आता मेन गोष्ट काय भेटायचा योग येत नव्हता जर बारचीनं कॅन्सल होत होतं भेटणं तर आज एका शोमध्ये मला म्हणले भाऊ तुला या जमल काय म्हणलं हो ठीक आहे येतो मग त्यावेळेस भेटूया म्हणलं तर मग आज भावानं आम्ही निघालो आहे भाऊला म्हणलं शॉपवर वहिनीला पाठव आपण दोघं जाऊ तर निघालेलो या तर चला जाऊ मजा येते या खूप मजा येणार आहे भेटणार त्यावेळेस मजा येईल हार्दिक पांड्याला समोर बघून मजा येणार नाही तर चला जाऊया मेट्रोमध्ये तो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला आपल्याला ही मेट्रो बघून जायचं आहे कुठली कप्परड आणि मी जीवनात पहिल्यांदाच मेट्रोमध्ये बसतोय हे बघा हे तर मेट्रो आहे आणि अंडरग्राऊंड म्हणजे जमिनीत अच्छा जमिनीच्या आतनं चालणाऱ्या वाहनामध्ये आत बसणार आहे आपण ही पाठी आहे मेट्रो अरे हो कुठे निघाले हो अच्छा हे निघाली ही वरून आहे अच्छा खालून आहे अच्छा आता आपण आतलीतनं निघालेलो आहे निघायचं तर एम एच 45 रायडर आणि पाठीमागं पण कसं वाटतंय मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा हिअर खूप जास्त भारी वाटतं या एक किती दिवसापासून छापा टाकला होता आज छापून झालेला आहे निघालेलो भाऊ आणि आम्ही तिकीट बुकिंग करायला चालू या मोरोळ नाक्यावरून तर आम्ही कसलंही वेगळं या भाऊ असं वाटतं दुसऱ्या दुनियेत आलो या भावा काय म्हणणं आहे काय म्हणलं पहिल्यांदा बसतोय कसं वाटतं तुला मी ना हे दुसरी वेळ आहे ही नाही ही अंडरग्राऊंड नाही अंडरग्राऊंड दुसरी वेळ आहे काय बोलतो हां मुंबईला म्हणजे सायकलीवर नाही म्हणजे ज्यावेळेस सायकलीवर होतो ना त्यावेळेस एकदा बसलो होतो त्यानंतर ना ही दुसरी वेळ आहे माझी बसायची आणि एक वेगळीच वाटते काहीतरी अशी ती वळती ना पाठी मग अशी पूर्ण रिंग होत जाते पूर्ण अशी गोल होत जाते तुम्हाला दाखवतो मी ती आधी एवढी स्वच्छ आहे का नाही तुम्हाला दाखवतो ही बघा किती स्वच्छ आहे एवढी एकदम खूप जास्त एकदम क्लीन आणि थंड हवा एकदम खूप जास्त पूर्ण आणि खूप जास्त फास्ट पण चालते या गावाकडल्या माणसाला यात बसल्या जरा थोडं भारी वाटतं अच्छा असं आहे का तो डान्सर आहे या डान्सर आहे लय मोठा ती काय नॉर्मल माणूस नाही आपलं नशीब लय मोठं आहे भाऊ आपला पर्सनली मेसेज करून म्हणलाय भाऊ भेटायला या तर ठीक आहे तर आता आम्ही बी निघालो हार्दिक पांड्या भाऊला भेटायला गावातल्या पोराला ज्यावेळेस कोणी मोठा सेलिब्रिटी माणूस भेटतो त्यावेळेस भारी वाटतं खूप जास्त मला तर लय भारी वाटतं या बघूया आज मुंबईत जसे हा मुंबईमध्ये या बघा ना म्हणजे ह्याचं पण नशीब किती चांगलं आहे बघितलं बघ तुझं नशीब किती चांगलं आहे बघितलं तू माझ्या संग हाय म्हणून तुला बघायला मिळतंय बघ बरं कौतुक कर ना माझं तू थँक्यू तू माझं कौतुक कर थँक्यू चला माझ्यामुळं भावाला सुद्धा कसं फिरायची वेळ यायला लागली ना काय माझ्यामुळे तुला फिरायची वेळ यायला लागली म्हणजे अशी तशी अरे कुत्रं किती मोठं आहे मुंबई मंत्रालय बघायचं का मुंबईचं मंत्रालय ती बघा जेव्हा समोर मुंबईचं मंत्रालय आणि ही जी आहे ना ही सर्वात मोठी भारतातली बँक SBIची बँक ही हां शेअर मार्केटची बिल्डिंग कुठली आहे अच्छा एक शेअर मार्केट बिल्डिंग आहे वाव मला म्हणलं की भाऊ मी थांबलोय तुम्ही लवकर या तर म्हणलं ठीक आहे म्हणलं चालतं या तर निघालो आता भाऊकडं तुझा चेहरा असा उतरलाय अरे झोप नाही आली ना काय झोप नाही झाली अरे कसला घोर झोपलेला रात्री ती झोप पण हार्दिक पांड्या हां भाऊ इथं आलोय बाहेर गेटवरती आलो या आतमध्ये गाडी घेऊन ना अच्छा ठीक आहे आलो गाडी घेऊन आतमध्ये आलो आम्ही हा त्याला आतमध्ये बोला ठीक आहे हां ठीक आहे आलो हार्दिक पांड्या संग बोलणं चालतं तुम्हाला काय जोक बिक वाटलं काय का ना भाऊ माझी हां जोक वाटतं तुम्हाला जोक वाटतं हां आणि मनापासून तुम्हा सर्वांचं धन्यवाद आपल्या चॅनलला 500 ब्लॉग झाले कंप्लीट आणि 500 दुसरा ब्लॉग आहे हा ठीक आहे 500 दुसरा ब्लॉग आहे हा तर खूप सपोर्ट करताय असं सपोर्ट करता आम्ही जातो आणि हार्दिक पांड्या भाऊला आम्ही जाऊन भेटतो विषयात वाटलं नव्हतं 10 वर्षापूर्वी कधी वाटलं पण नव्हतं मला की बाबा मी एक ड्रायव्हर माणूस या लेवलला पोचल म्हणजे बघ ना म्हणजे
रानामाळा JCB चालवणारा पोरगा ज्यावेळेस मुंबईमध्ये येऊन जेव्हा मोठे मोठे सेलिब्रिटी लोकांना भेटतो त्यावेळेस अरे ते गाडी ढकलून घेऊन निघाली ते बघ. अरे वा, अरे आमची जुनी बरी ना. आय एम द कमिंग हार्दिक पांड्या भाऊ, कम टू वेट जस्ट 2 मिनिट. आयुष्यपत ही बघा, ही आहे ना, ही काय माहिती आहे तुम्हाला, ही आहे ना, ही मोठं मोठं क्रेनचं डब्बू म्हणजे ही डब्बू चालतं आणि जी डब्बा असतं नाही मोठं मोठं कंटेनर ही झांजवर ठेवतं. तेव्हा तिकडे जेव्हा ती तिकडे लांब पुढं. चला खाम खाम, चला खाम खाम. फायनली यार खतम. भावला भेटलो, आज भेटलोय. भेटलो. भारी वाटतंय भावा. किती एका वर्षापासून बोलणं चालू आहे. एका वर्षापासून बोलणं चालू आहे. आज भेटलोय भावला. चला बघू नेमकं काय आहे ते. पण जी समोरचा माणूस जे काय बोलला मला काहीच कळलं नाही. आय हॅव टू न्यू इयर काय होतं. अरे माईक येतो होता यार. पुढचा डाव माझा बरं. एवढे मोठे आपलं ब्रँड बोलायचा जोक नाही भावा. टप्पा पडू द्या. असं वाटतं या आता ह्या बॅटीने आम्ही 6 मारणार आहोत. हे ना 6 चौकार सगळ्या गोष्टी ह्या ना होणार नाही त्याचा. ही थोडा वेगळा खेळ आहे ना भाऊ. थोडा नाही, लयच वेगळा खेळ आहे बाबा. काय खेळलं तर कायच नाही. बघू जेवढं जमतं तेवढं खेळू. भाऊनं आम्हाला बोललंय, भाऊमुळे ह्या त्याची संधी तरी भेटली मला. चला बघू कसं आहे ते. ओके हो. माझ्यासमोर हार्दिक पांड्या भाऊ. ते बघताय ना हार्दिक पांड्या. चला ह्या मार्जिन आपल्याला जिंकायचं. पत्र्यावर गेला, पत्र्यावर. बापरे, ते जण माझा फोटो काढतात. मला काही समजा नाही. म्हणजे सगळेजण असं ग्रुपमध्ये भाऊ इकडे फोटो घ्या, इकडे फोटो घ्या. भाऊ हे म्हणजे एवढं भारी वाटतंय ना. असं वाटतंय ना मोठ्या सेलिब्रिटीमध्ये. भाऊ मला तर अजून विश्वास व्हायला की मी एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी लोकांसंग मी जे येतो या, फोटो काढतो या, खेळतो ह्यांच्यासंग. मला विश्वास व्हायला अजून लाग. म्हणजे मी विचार करा तुम्ही, मी कुठल्या लेवलचा माणूस आहे आणि कुठल्या लेवलला मला देव निघून ठेवायला लागला. तुम्ही विचार करता थोडा. हे कसं असतं की तुम्ही फळ मेहनत आहे ना एकदम कष्टानं एकदम प्रामाणिकपणाने करा आणि तुमचं फळ तुम्हाला देव एक दिवशी नक्की देणार. हे माझ्याकडून शिका तुम्ही थोडं. चला 200-300 मिलियनचे इथं क्रिएटर आहे सगळे. जेवढे पण दिसत आहेत ना तेवढे सगळेजण. आणि 1 मिलियन तर आपल्या भावाचेच आहेत इथं. माझे 1 मिलियन आहेत. मग विचार करा हे जी बाकीचे लोक आहेत ना ह्यांचे किती असतील ना. थोडा विचार करा तुम्ही थोडा. भाऊ मला एक विचारायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही मेन हार्दिक पांड्या भेटला होता त्यावेळेस तुम्हाला बघून पण तरी ॲक्शन काय होतं नेमकं. मला हे ऐकायचं आहे तुमच्या तोंडून. ज्यावेळी भेटलो त्यावेळी काय नव्हतं खरं तर. पण ज्यावेळी काम करायला लागलो सारखं त्याच्यानंतर आता जी रिॲक्शन आहे ती खूप भारी आहे. येस, एकदम मस्त. आणि एक सांगू तुम्हाला, हां हे थोडं नॉर्मल हार्दिक पांड्यापेक्षा नॉर्मल थोडं गोर आहेत पण एकदम हटके एकदम मस्त आहे. ठीक आहे ना. आणि भाऊचा स्वभाव 1 नंबर आहे. आम्ही खूप केव्हा आलो आहे 6 वाजता आलो आहे. 6 वाजल्यापासून आम्ही संघ आहे. ते अजून संघच आहे. 8 वाजून गेल्यात तर आता आम्हाला निघायचं आहे घरी. खूप जास्त भारी वाटलं. कॅमेऱ्याच्या पाठीमागं आम्ही भरपूर बोललो आहे. म्हणजे असं नाही की बाबा कॅमेऱ्यासमोर बोललो या, कॅमेऱ्याच्या पाठीमागं आम्ही खूप जास्त बोललो या. तर मजा आली खूप जास्त. तर चला आम्ही थांबलो. ज्या लोकांसंग आम्ही खेळलो ना त्या लोकांचे तुम्हाला मी गाड्या दाखवतो काय तिथे. ही बघा रेंज रोवर, BMW, मर्स, ही तर वेगळीच आहे भाऊ तरी. अशा भाऊ म्हणजे मग धरणं आम्ही अशा लोकांसंग खेळतो. लक्षात राहून ते भाऊ काय लेवलला म्हटलं काय गाडी दिसते रे भाऊ, काय गाडी दिसते. आणि ह्याच्या आतमध्ये आम्ही होतो. 2 ते 3 दिवस झालं आधनंमधनं ब्लॉग येतो. मला पण खूप जास्त कसं तरी वाटतं की मी तुम्हाला रोज दाखवू शकत नाही काय. पण मुंबईमध्ये आलो लवकरच सायकलीकडे निघणार नाही. 2 दिवसामध्ये सायकलीकडे निघणार नाही.
एक पुण्यामध्ये मला पॉडकास्ट करायचं आहे, तर त्यासाठी मला पुण्याला जायला लागेल. ठीक आहे, तर बघूया काय होतं आहे ते. समजा गोष्टी तुम्हाला सांगणारच आहे मी फुल्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद, तुम्ही 500च्या वर माझं व्हिडिओ बघितलं. हां, आभारी. भाऊ तुला कसं वाटलं पण? अरे मस्त वाटलं, पण असं एकदम ना वेगळंच वाटलं. आणि वेगळं वाटलं म्हणजे भरपूर लोकांची गाठी भेटी पडल्या त्यामुळं. सगळ्यात मेन काय झालं होतं काय, इथे आल्यावर समजतं की जे मोठे मोठे क्रिएटर आहेत ना 1-1 मिलियनवाले, ते ॲक्च्युली आपल्यासारखेच होते. ते एकदम नॉर्मल, म्हणजे अरे हाय त्या म्हणजे हाय माणसाचं बोलणार. ते हाय डॉक्टर बोलले की ते दुसरा माणूस डॉक्टर, डॉक्टरचा ते दुसरा माणूस आलता काय ॲड्रेसवरती. हां. त्याचं यूट्यूबला किती फॉलोअर्स माहिती किती किती आहेत? किती आहे? 46 लाख सबस्क्रायबर आहेत त्याला. काय बोलतो 46 लाख सबस्क्रायबर. एवढं हां, वाटलं झूट नव्हतं. नाही, 46 लाख. आणि कसला भारी बोलला ती. अरे खूप 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 म्हणजे एकदम भारी, 46 लाख एकदम भारी. सबस्क्रायबरवाला एवढा भारी एवढा. आणि आपल्याकडे तुला माहिती आहे का, जसं 10-15 हजार नाही. मी नाही बोलणार रे. अरे भाऊ काय नाही भाऊ, 46 लाख सबस्क्रायबर म्हणजे जोक नाही. हां, खायची गोष्ट नाही. ती माणूस एकदम काय ना भाऊ, अरे काय राहतो मी एक नंबर म्हणजे असं एकदम वेगळं आणि ज्या वेळेस त्यानं मला तुझी प्रोफाईल दाखवली ह्याचे मी झालो त्यावेळेस. बरं, आता आम्ही गाडी बोलवतो ना, आम्ही आता इथनं निघतो, जाऊया. नेव्ही शिप बघा, ही नेव्ही शिप आहे पूर्णपणे. कसली मुंबई का हुतात्मा चौक कुछ ऐसे. तुमचा गणेश भाऊ चालला आहे आता आतमध्ये. मेट्रोमधनं आपल्याला जायचं आहे आता घाटकोपरला. चला, घाटकोपरची गाडी पकडू इथनं आणि निघू घाटकोपरला, कारण की जाम थकून गेलो, माझं पाय लागले दुखायला भाऊ. चला, शांतता आहे. समध्यांना भेटून मजा आली भाऊ खूप जास्त. आता आतमध्ये थंडीला ये बरं सांगतो, आता गरम होतं बाहेर, आता आतमध्ये समजी थंडी असते आता आतमध्ये सगळी. आली 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 कुठं आली या मेट्रोचा आवाज कसा आहे, स्विंग नुसतं एकदम. किती लांब आहे? अरेला चालवाय कुणीच नाही. कोणाच नसतं. अरे खतरनाक आहे मग. बस तिथं बस. वा, हां हां, आता जरा थोडं ठीक वाटतं या. बसलो जरा थोडं आतमध्ये, बरं वाटतं या. किती तास लागेल पोताला? अर्धा पाऊण तास 40 मिनिट तर लागतील. 40 मिनिटं आम्ही मध्ये आम्ही पेट्रोल जाईल. मस्त आहे एकदम. जबरदस्ती आहे जेवायला. मन नाही व्हिडिओ बनवायचं, मी थकून गेलो होते, पण तरी पण ब्लॉग बनवतो या. बहिणीनं मस्त जेवण केलं आहे, अप्रतिम. आवडती शेवगीची, आवडतं वांग, आमरस केला आहे, मला खूप आवडतो. आणि मी वहिनीनं स्वतः केलं आहे सगळं, खूप भारी आहे. काय धन्यवाद वहिनी एवढं चांगलं बनवल्याबद्दल. तुमचं मनपूर्वक आभार. शब्द संपले. तर वहिनीला बनवायला थोडा वेळ लागला, म्हणजे बनवून ठेवलं होतं, नंतर थंड झालं. ठीक आहे, भात पण आहे, दही पण आहे. भावना थोडं जेवतो आणि थोडा तुम्हाला जेवण झालं सगळं प्लॅन सांगतो की फुलला काय आहे ते.